going to learn a small grammatical topic, question tags. आज आपण ग्रामर मधला एक छोटासा भाग क्वेश्चन टॅग हे भाग पाहणार आहोत. आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय? क्वेश्चन टॅग मीन्स अ क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन ॲडेड टू अ स्टेटमेंट. आता स्टेटमेंट म्हणजेच काय की जो एक सेंटेन्स दिलेला असतो, एक सेंटेन्स दिलेला असतो, त्या सेंटेन्सला अनुसरून एक छोटासा प्रश्न विचारला जातो. अ शॉर्ट क्वेश्चन. अ क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन ॲडेड टू अ स्टेटमेंट. Usually question tag is used in conversation. जास्तीत जास्त आपण याचा वापर कन्व्हर्सेशन मध्ये संभाषण करत असताना करत असतो. फॉर एक्झाम्पल, आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. आता आय एम अ स्टुडंट हे एक सेंटेन्स आहे. आता याला एक छोटासा प्रश्न विचारला जातो, अरंट आय, नाही का, नाही, असा एक छोटासा क्वेश्चन विचारला जातो, त्याला क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग बनवत असताना आपल्याला एक्झाम साठी एक सेंटेन्स दिलं जातं, ॲड अ क्वेश्चन टॅग असा प्रश्न असतो. आता क्वेश्चन टॅग बनवत असताना आपल्याला काही रूल्स फॉलो करायचे असतात. आता फर्स्ट ऑफ ऑल, इन क्वेश्चन टॅग ईच सेंटेन्स हॅज टू पार्ट्स. In question tag each sentence has two parts, namely the statement means a sentence, namely the statement means a sentence and the question tag. म्हणजे आता तो दुसरा जो भाग आहे तो आपल्याला तिथे काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. मीन्स तो आपलं उत्तर असणार आहे, ऍड अ क्वेश्चन टॅग. म्हणजे पहिला पार्ट जो आहे तो स्टेटमेंट म्हणजे दिलेला जो सेंटेन्स आहे तो, आणि दुसरा जो आहे तो क्वेश्चन टॅग म्हणजे जो आपण तो क्वेश्चन टॅग बनवणार आहोत, ऍड अ क्वेश्चन टॅग करणार आहोत, तो दुसरा. आता ते बनवत असताना आपल्याला रूल्स फॉलो करायचे आहेत. कशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग बनवायचा आहे? फर्स्ट ऑफ ऑल बघा, दिस टू पार्ट्स आर सेपरेटेड बाय कॉमा. तर क्वेश्चन टॅग बनवत असताना ह्या क्वेश्चन टॅग मध्ये दोन पार्ट्स असतात आणि त्याला सेपरेट कशाला केलेलं असतं की कॉमा. तर त्याला कॉमा देऊन सेपरेट केलेलं असतं. म्हणजे पहिला जो आहे हा स्टेटमेंट आहे, मीन्स सेंटेन्स आहे, आणि दुसरा जो आहे तो टॅग क्वेश्चन आहे, मीन्स क्वेश्चन टॅग आहे. आता हे बनवत असताना आपण काही रूल्स बघू. आता सर्वप्रथम क्वेश्चन टॅग बनवत असताना जो दिलेला सेंटेन्स आहे, जो दिलेला सेंटेन्स आहे तो सेंटेन्स आहे तसं आपण काय करायचं आहे, परत एकदा लिहून घ्यायचं. म्हणजे सेंटेन्स जो दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट, तो सेंटेन्स आहे तसं लिहून घ्यायचा आणि परत त्याला कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर सेंटेन्स पहिल्यांदा केअरफुली रीड करायचा, व्यवस्थितपणे सेंटेन्स वाचायचा. आता त्याच्यामध्ये त्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब, स्टुडंट्स यू नो हेल्पिंग वर्ब्स, 24 helping words means auxiliary verb. Am, is, are, was, were, do, does, did, can, could, may, might, must, out, did, need to, dare to, shall, will, would. These are 24 helping verbs. आता ह्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आहे की नाही आपल्याला पाहायचं आहे. तर ह्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? तर आहे. am हा काय आहे, आपला हेल्पिंग वर्ब आहे. आय हा काय आहे, सेंटेन्स मधला सब्जेक्ट आहे, आणि ऑदर रिमेन्स पार्ट मीन्स ऑब्जेक्ट हा आहे. आता आपण काय पाहिलं, क्वेश्चन टॅग करत असताना पहिल्यांदा आपल्याला सेंटेन्स काय करायचं आहे, व्यवस्थितपणे रीड करायचं आहे, मीन्स वाचायचं आहे. वाचल्यानंतर त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे की नाही आपल्याला पाहायचं आहे, ते पाहिलं. हेल्पिंग वर्ब ॲम आहे. आता ॲम आहे. नेक्स्ट, आता ते सेंटेन्स निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह बघा. If the sentence is an affirmative, तर जर affirmative means positive, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर need to have an apostrophe t. जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला an apostrophe t, हेल्पिंग वर्ब प्लस and apostrophe t याची गरज असते क्वेश्चन टॅग करत असते. मग आता हा आपण सेंटेन्स वाचला, आय एम अ स्टुडंट. सेंटेन्स निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, तर सेंटेन्स हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह करत असताना
असताना हेल्पिंग वर्ब प्लस एंड एपोस्ट्रोफी टी. आपण नॉट लिहायचा नाहीये, एन लिहिल्यानंतर एपोस्ट्रोफी घेऊन टी लिहायचं आहे. तर आता आणखीन एक आपल्याला हेल्पिंग वर्ब आहे की पाहिलेलं आहे. तर एम हे हेल्पिंग वर्ब असताना, एम हे हेल्पिंग वर्ब असताना एम प्लस नॉट हे अरंट होतं, लक्षात ठेवायचं. इज प्लस नॉट इजंट होतं, परंतु एम प्लस नॉट एमंट होत नाही, तर एम प्लस नॉट अरंट होतं, हे लक्षात ठेवायचं. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं आपण काय करायचं आहे, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग घ्यायचा आहे अरंट. आणि ज्या वेळेला आपण कॉमा देतो आणि ज्या वेळेला आपण क्वेश्चन टॅग लिहित असताना स्मॉल लेटर्सचा यूज करायचा. इथं कॅपिटल लेटर न यूज करता स्मॉल लेटरचा यूज करायचा आहे अरंट. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, आता आपल्याला काय करायचं आहे की ह्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे ते पाहायचं आहे. सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट कोण आहे ते पाहायचं आहे. तर ह्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट कोण आहे, आय. आय काय आहे, प्रोनाउन आहे. आय काय आहे, हे प्रोनाउन आहे. जर इथे एखादं नाउन असेल, फॉर एक्झाम्पल राम, जर इथे राम असेल तर आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना इथं काय करायचं आहे, प्रोनाउन घ्यायचं आहे. मीन्स आता इथं आय आहे, आपण काय केलं, इथं आय घेतलं. परंतु जर समजा या आयच्या ऐवजी इथं जर एखादा नाउन असेल, बघा या आयच्या ऐवजी जर इथे एखादा नाउन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट नुसार इथं काय करायचं आहे, प्रोनाउन घ्यायचं. मीन्स राम इज मेल पर्सन, राम इज मेल पर्सन, राम मेल पर्सन आहे म्हणून इथं काय असतं, ही. जर इथं फिमेल असेल तर आपण काय घ्यायचं, प्रोनाउन शी. अदरवाइज नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, नॉन लिव्हिंग थिंग्स असतील तर तिथं काय करायचं आहे, इट घ्यायचं. मेल असेल तर ही, फिमेल असेल तर शी घ्यायचं आणि नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर काय करायचं आहे, तिथं इट घ्यायचं. आता आपल्याला इथं पाहिजे आहे, ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, या सेंटेन्स मध्ये प्रोनाउन दिलेला आहे. ऑलरेडी सेंटेन्स मध्ये प्रोनाउन आहे, त्यामुळे आपल्याला इथं काही बदल न करता आय तसंच ठेवायचं आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ऑलवेज क्वेश्चन टॅग केल्यानंतर ऑलवेज क्वेश्चन मार्क इज कंपल्सरी. मीन्स आय झाल्यानंतर क्वेश्चन मार्क हे कंपल्सरी पाहिजे. आता बघा आपण पहिल्यांदा सेंटेन्स पाहिला, सेंटेन्स पॉझिटिव्ह होता, त्याचा क्वेश्चन टॅग केला, आपला आन्सर आलं अरंट, आय अँड क्वेश्चन. आता नेक्स्ट एक्झाम्पल इज आय एम नॉट हॅपी टुडे. आय एम नॉट हॅपी टुडे. तर आपण पहिल्यांदा रूल्स पाहिलेले आहेत की त्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आहे की ते फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे, ह्याच्यामध्येही एम आहे. आता तुम्ही म्हणा की वरच्या सेंटेन्स मध्ये एम आहे आणि खाली एम आहे, दुसरं हेल्पिंग वर्ब नाही. पण इकडे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, सेंटेन्स पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आपल्याला पाहायचं आहे. वरचा सेंटेन्स हा पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह करत असताना एम प्लस नॉट काय घेतलं आपण, अरंट घेतलं. परंतु बघा आय एम नॉट हॅपी टुडे हा सेंटेन्स कोणत्या प्रकारचा आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, की हा सेंटेन्स निगेटिव्ह आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला सेंटेन्स निगेटिव्ह असतो त्याचं क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला अफर्मेटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे. मग आता बघा आता एम आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण एम प्लस नॉट अरंट घेतलेला आहे, पण ज्या वेळेला एम असेल आणि सेंटेन्स निगेटिव्ह असेल त्यावेळेला क्वेश्चन टॅग करत असताना एमचं आर न घेता ओन्ली काय करायचं आहे, एम असतं. बघा की एम असेल आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल एम प्लस नॉट अरंट येतं, म्हणून जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर एमचं आर न लिहिता आपण ओन्ली काय करणार आहोत की एम लिहिणार. की ज्या वेळेला सेंटेन्स हा निगेटिव्ह असतो त्यावेळेला एन अपॉस्ट्रोफी टी आपल्याला तिथे काय करायचं नाहीये, यूज करायचं नाही.
सेंटेन्स काय करायचं आहे की क्वेश्चन टॅग करत असताना पॉझिटिव्ह करायचं आहे, म्हणून ॲमचं आपण ॲम. त्यानंतर सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट कोणता आहे बघायचं. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, आता सब्जेक्ट इथं आय आहे म्हणून आपण काय करायचं, ऑलरेडी त्यांनी दिलेलं प्रोनाउनच आहे म्हणून आपण आय हे प्रोनाउन लिहून इथं क्वेश्चन मार्क द्यायचं. आता थर्ड एक्झाम्पल, कमल मेड अ टेबल. कमल मेड अ टेबल. आता बघा की आपण पहिल्यांदा काय केलं की सेंटेन्स रीड केले. रीड केल्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधायचा आहे. पण आता ह्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आहे का, नाही. तर बघा कमल मेड अ टेबल, ह्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नाही. आता जर सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर तो सेंटेन्स एक तर सिंपल प्रेझेंट असतो नाहीतर सिंपल पास्ट असतो. जर सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नसेल एक तर तो सिंपल प्रेझेंट असतो किंवा सिंपल पास्ट असतो. आता स्टुडंट्स ते आपण कसं आयडेंटिफाय करायचं, कसं ओळखायचं, ते आपण मेन वर्ब वरून आपल्याला ओळखायचं की तो सिंपल प्रेझेंट आहे की सिंपल पास्ट आहे. बघा कमल मेड अ टेबल, मेड हे काय आहे, V2 आहे. तर बघा V1 असेल तर तो काय असतो की म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर तो प्रेझेंट असतो आणि वर्बचा सेकंड फॉर्म असेल तर तो काय असतो की पास्ट असतो. मग कमल मेड अ टेबल, आता हा V2 आहे म्हणजे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये समजलं आपल्याला. जर हेल्पिंग वर्ब नसेल सेंटेन्स मध्ये, जर हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला तिथं डू, डज किंवा डिड हे हेल्पिंग वर्ब्स यूज करायचे असतात. डू, डज अँड डिड. आता जर प्रेझेंट असेल तर आपण तिथे काय यूज करतो, डू आणि डज. आणि जर पास्ट असेल तर तिथं कोणतं हेल्पिंग वर्ब आपण यूज करतो, डिड करतो. आता कमल मेड अ टेबल. आता मेड हे आपल्याला काय समजलं, V2 आहे. V2 म्हणजेच काय आहे, हा पास्ट आहे. पास्ट असल्यानं आपल्याला तिथं कोणता हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे, डिड करायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक सापडलं की हेल्पिंग वर्ब सापडला आपल्याला त्या सेंटेन्स मधला, कोणता आहे, डिड आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स अफर्मेटिव्ह की निगेटिव्ह, मीन्स पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. तर सेंटेन्स कोणता आहे की पॉझिटिव्ह आहे, कारण त्याच्यामध्ये काय नाही आहे, नकारदर्शी शब्द कोणतेही नाहीत. बघा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स कसे ओळखायचे, त्याच्यामध्ये नो, नेवर, नॉट असे नकारदर्शक जर शब्द असतील तर तो सेंटेन्स काय असतो, निगेटिव्ह असतो. आणि ह्या सेंटेन्स मध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह वर्ड्स नाही यूज केलेले नाहीत म्हणून हा सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह. तर आपल्याला हेल्पिंग वर्ब मिळाला, सेंटेन्स काय आहे की पॉझिटिव्ह आहे समजलं. मग आपण क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं आहे की निगेटिव्ह करायचं आहे, मीन्स डिडंट. आता त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे बघायचं आहे सेंटेन्स मध्ये. तर सब्जेक्ट कोण आहे, कमल. तुम्हाला आता पहिल्या एक्झाम्पल जेव्हा मी सांगितले त्यावेळेला सांगितले की सब्जेक्ट कोण आहे, अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपण प्रोनाउन यूज करायचा. तर अकॉर्डिंग टू सब्जेक्ट कमल, कमल मीन्स फिमेल. मेल असेल तर आपण काय करतो, ही. फिमेल असेल तर काय करतो, शी. अदरवाइज नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर इट. मग कमल आहे म्हणून इथं डिडंट कोणता प्रोनाउन येणार, शी. अँड कंपल्सरी क्वेश्चन मार्क इज, कंपल्सरी काय करायचं आपल्याला तिथं क्वेश्चन मार्क घ्यायचंच आहे. आता फोर्थ एक्झाम्पल, अनिता नेवर गोज टू स्कूल लेट. अनिता नेवर गोज टू स्कूल लेट. आता बघा ह्याही सेंटेन्स मध्ये काय नाही आहे आपल्याला, आपण रूल्स नुसार पहिल्यांदा काय करतो, सेंटेन्स केअरफुली रीड करतो, केल्यानंतर हेल्पिंग वर्ब शोधत असतो. आता ह्याही सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसते का, नाही. अनिता नेवर गोज टू स्कूल लेट, की ह्याच्यामध्ये काय नाही आहे, हेल्पिंग वर्ब नाही. मग आपल्याला तो हेल्पिंग वर्ब शोधायचा आहे. क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, हेल्पिंग वर्बची आवश्यकता आहे, ते शोधायचं आहे. मग आता
तर ह्याच्यामधला मेन वर्ब कोण आहे ते पाहायचं. मेन वर्ब काय आहे गोज. बघा मेन वर्ब आहे गोज. आता गोज आहे म्हटल्यानंतर हा कोणता फॉर्म आहे? फर्स्ट फॉर्म आहे वर्बचा की सेकंड आहे की हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. तर वर्बचा फर्स्ट फॉर्म असल्यानंतर आपण काय करतो की डू किंवा डज घेतो. वर्बचा फर्स्ट फॉर्म असल्यानंतर आपण डू किंवा डज घेतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पास्ट असेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही, आपण डीड लिहितो. परंतु जर प्रेझेंट असेल तर डू किंवा डज. मग तुम्ही कन्फ्यूज होणार की टीचर आपण डू लिहायचं की डज लिहायचं. मग डू आणि डज केव्हा लिहायचं? बघा ज्या वेळी काय करायचंय आपल्याला सब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे की सब्जेक्ट कोण आहे ते पाहायचं. ह्या सेंटेन्स मधला सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोण आहे ते पाहायचं. आता ज्या वेळेला कर्ता ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन मीन्स एकवचनी नाम. बघा ज्या वेळेला ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन मीन्स एकवचनी नाम असेल त्या वेळेला आपल्याला काय घ्यायचं आहे तिथं डज हा हेल्पिंग वर्ब घ्यायचा. ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन मीन्स एकवचनी नाम असेल तर डज घ्यायचं. आणि ज्या वेळेला वी, यू, दे अँड प्लुरल नाउन मीन्स अनेकवचन नाम असेल तर काय करायचं तिथं डू घ्यायचं. आणखीन एक सोपा, जर तुम्हाला काही वेळेला तुम्हाला सब्जेक्ट वरून जर आपल्याला डू किंवा डज ओळखायचा अवघड असेल तर एक ज्या वेळेला डज असतो मीन्स ही, शी, इट किंवा एकवचनी नाम असतं त्या वेळेला असलेल्या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो. लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला की ही, शी, इट किंवा एकवचनी नाम असतो त्या वेळेला जो मेन वर्ब असतो त्या मेन वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो. ह्याच्यावर तुम्ही काय करू शकता की डू किंवा डज ओळखू शकता. म्हणजेच ज्या मेन वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो तिथं कोणता हेल्पिंग वर्ब येतो की डज येतो. त्यामुळं अनिता नेव्हर गोज टू स्कूल लेट. आता इथे काय आहे की सिंग्युलर नाउन आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं तिथं कोणता हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे की डज घ्यायचा. आता आपण डज इथं घेतला. आता नेक्स्ट आपण काय पाहायचं आहे सेंटेन्स काय आहे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह ते पाहायचं आहे. सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा आहे आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये नकारदर्शक निगेटिव्ह वर्ड्स कोणता आहे तर नेव्हर. नेव्हर हा ह्या सेंटेन्स मधला नकारदर्शक वर्ड आहे, शब्द आहे. म्हणून सेंटेन्स हा स्टेटमेंट काय आहे निगेटिव्ह आहे म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा आहे. म्हणून काय करायचं इथं की अकॉर्डिंग टू सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट वरून तिथं प्रोनाउन घ्यायचं आहे. आता आपण इथं पाहिलं आहे सब्जेक्ट वरून तिथं प्रोनाउन घेतलेलं आहे. तसं इथं एन अपोस्ट्रोफी टी येत नाही कारण काय आहे इथं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे. म्हणून आता अनिता सब्जेक्ट काय तर अनिता आहे म्हणून इथं आपण प्रोनाउन काय घेतलं शी. आणि आपल्याला इथं काय द्यायचं आहे कंपल्सरी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. लाल बहादूर लिव्ह अ सिंपल लाईफ. लाल बहादूर लिव्ह अ सिंपल लाईफ. आता ह्याच्यामध्ये लाल बहादूर लिव्ह अ सिंपल लाईफ ह्याच्यामध्ये काय नाही आहे हेल्पिंग वर्ब नाही आहे. हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण परत काय करतो डू डज आणि डीड कडे वळतो. डू डज किंवा डीड घ्यायचा आहे. मग आपण हे परत काय करतो की कशावरून की जो मेन वर्ब आहे त्याच्यावरून. की मेन वर्ब हा V1 आहे की V2 आहे आपण पाहतो की लिव्ह हे V1 आहे की V2 आहे की हा V2 आहे. मीन्स तर V2 असेल तर हा कोणता आहे की सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे की जर V2 असेल मीन्स ज्या हा कुठला आहे की सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट असल्यानंतर आपल्याला कोणता हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे डीड करायचा. पास्ट असेल तर आपल्याला काय करायचं आहे
की did हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. त्याच्यानंतर इफ द स्टेटमेंट इज अ अफर्मेटिव्ह मीन्स जर स्टेटमेंट ही अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर सेंटेन्स काय करायचं आहे निगेटिव्ह करायचं आहे मीन्स इथं काय ना didn't. And then used to pronoun. Lal Bahadur. Lal Bahadur according to subject this is a male person so pronoun is he and question mark. We live in Mumbai. तर बघा पुढचं एक्झाम्पल बघा we live in Mumbai. की जर हेल्पिंग वर्ब असेल तर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम नाही is plus not isn't are plus not aren't am plus not aren't was plus not wasn't हे जे सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत फक्त त्याला काय करायचं आपल्याला नॉट लावून परत n apostrophe t द्यायचं मीन्स त्याच्यामध्ये n apostrophe t यूज करायचा फक्त आपल्याला ज्या वेळेला हेल्पिंग वर्ब त्या सेंटेन्स मध्ये नसतो त्या वेळेला आपल्याला फक्त सिंपल प्रेझेंट आहे की सिंपल आपल्याला पास्ट पाहायचं आहे we live in Mumbai. तर ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे we live in Mumbai. live हा काय आहे V1 आहे. V1 असल्यानंतर आपण काय करतो do किंवा does घेतो. V1 असेल तर आपण काय करतो do किंवा does घेतो. आता do does घेतल्यानंतर आपण पाहिलेलं आहे कशावर ओळखायचं आहे सिंपल प्रेझेंट आहे हे तर आपल्याला समजलं परंतु do घ्यायचंय की does घ्यायचा यूज कोणता करायचा आहे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. बघा अकॉर्डिंग टू सब्जेक्ट ही शी इट अँड सिंग्युलर नाउन असेल तर डज घ्यायचा आहे वी यू दे अँड प्लुरल असेल तर डू घ्यायचा मग इथं कोणता हेल्पिंग वर्ब येतो डू. सेंटेन्स काय आहे की कोणताही निगेटिव्ह वर्ड ह्या सेंटेन्स मध्ये नाही आहे म्हणून आपण काय केलं की इथं डोंट. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे प्रोनाउन आहे मग प्रोनाउन असल्यानंतर आपण आहे तसं प्रोनाउन इथे ठेवतो जर नाउन असेल तर आपण पाहिलेलं आहे की नाउन असेल तर त्याच्यामध्ये बदल असतो. आता बघा हे नियम आहेत मी कशा पद्धतीने आपण एखादं क्वेश्चन टॅग बनवू शकतो. आता इथे बघा की आता these are two parts are separated by comma पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं होतं आता these are two parts are separated by comma म्हणजेच काय की हे दोन पार्ट्स आहेत की I am a student and aren't I. मग हे दोन्ही सेपरेट केलेले आहेत कशाला की ह्या कॉमा देऊन ते सेपरेट केलेले आहेत. एक लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमा हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर जो आपण शेवटी क्वेश्चन मार्क देणार आहे तोही महत्त्वाचा आहे. तर इफ द स्टेटमेंट इज एन अफर्मेटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह आपण इथं पाहिलेलं आहे जर सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल इट कॅरीज अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे आपण काय केलेलं आहे की हा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग कॅरीज केलेला आहे मीन्स यूज केलेला आहे. देन इफ द स्टेटमेंट इज निगेटिव्ह दस बघा आपण त्या फोर्थ रूल्स नुसार हे पाहिलेलं आहे की ज्या वेळेला एखादं स्टेटमेंट निगेटिव्ह असेल इट कॅरीज अन अफर्मेटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅग काय करायचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचा. इफ द सेंटेन्स कंटेन्स मेन वर्ब द क्वेश्चन टॅग इज फॉर्म्ड बाय युजिंग एन ऑक्झिलरी वर्ब टू मीन्स there is no second verb means helping verb or auxiliary verb 24 helping verbs or auxiliary जर त्याच्यामध्ये काय नसतील की हेल्पिंग वर्ब नसेल किंवा ऑक्झिलरी वर्ब नसेल तर आपण काय करतो डू डज और डिड चा यूज करतो. द टेन्स इन द क्वेश्चन टॅग विल बी द सेम ॲज द टेन्स इन द स्टेटमेंट. बघा स्टेटमेंट पाहिल्यानंतर आपण ज्या वेळेला स्टेटमेंट रीड करतो त्यावेळेला आपण काय करतो की स्टेटमेंट रीड केल्यानंतर ते रूल्स फॉलो करून योग्यरित्या तिथे काय करतो क्वेश्चन टॅगचा वापर करतो. आता आपण एक्झाम्पल्स पाहिले आय एम अ स्टुडंट क्वेश्चन टॅग इज अरंट आय. दिस इज अ बुक आता दिस इज अ बुक आता इजंट इट आता इथे इट का आले तर आपण पाहिलेलं आहे ह्या सेंटेन्स मध्ये आपण पाहिलं की तिथं मेल आणि फिमेल होतं परंतु इथे दिस इज नॉट लिव्हिंग थिंग्स दिस इज अ नॉट लिव्हिंग थिंग्स
आपण इट घेतलं. He is not Gopal is negative sentence. Helping verb is available, so is he. She was the best girl. She was the best girl. तर ह्या सेंटेन्स मध्ये काय आहे? was आहे आणि सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह, म्हणून was प्लस नॉट wasn't and according to subject pronoun she, the she and compulsory question mark. They were not free. They were not free. Where is helping verb and sentence is negative, so question tag is positive and where आहे तसं आपण where इथे घेतलं आणि pronoun ऑलरेडी दिलेला आहे they, म्हणून pronoun आहे they. I have no pens. I have no pens. तर ह्याच्यामध्ये have हा helping verb आहे आणि sentence आहे negative, so question tag is affirmative means positive. Have pronoun I आहे means I and question mark. It will not ask any questions. It will not ask any questions. Will हा काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे आणि सेंटेन्स आहे निगेटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे पॉझिटिव्ह. विल इट. आता इथं विल इट आहे. जर समजा ह्या सेंटेन्स मध्ये नॉट नसता, बघा त्या विलच्या सेंटेन्स मध्ये जर नॉट नसता तर विल प्लस नॉट, तर विल प्लस नॉट काय होणार? विलेट होणार का? नाही. तर काय होणार बघा तिथं वॉन्ट असं होणार. लक्षात ठेवा. आपण काय करतो जसं एम प्लस नॉट अरंट, तसं विल प्लस नॉट विलेट नाही होत, तर विल प्लस नॉट वॉन्ट होतो. इथं काय आहे? सेंटेन्स हा निगेटिव्ह आहे म्हणून ओनली विल इट मीन्स पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग दिलेला आहे. We shall be writing a letter. We shall be writing a letter. सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह म्हणून क्वेश्चन टॅग करत असताना हेल्पिंग वर्ब प्लस नॉट shall and will. कमल मेड अ टेबल. आपण हा सेंटेन्स इथं पाहिलेला आहे की याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, त्यामुळे आपण ही सेंटेन्स सिंपल प्रेझेंट आहे की सिंपल पास्ट आहे पाहिलं. आणि सिंपल पास्ट असेल तर डिड अँड सिंपल प्रेझेंट असेल तर डू आणि डज. सो मेड V2 आहे म्हणून हा काय सिंपल पास्ट आहे म्हणून डिडंट शी. कमल हे फिमेल आहे म्हणून इथं आपण काय घेतलं शी. टीचर्स हॅड नॉट टॉट पोएम्स. तर बघा टीचर्स हॅड नॉट टॉट पोएम्स, तर हॅड दे सेंटेन्स आहे निगेटिव्ह आहे, हेल्पिंग वर्ब आहे हॅड. आता इथे टीचर्स आहे म्हणजे काय येतं की प्लुरल फॉर्म आहे मीन्स अनेक वचन, म्हणून इथं आपण काय घेतलं दे घेतलं. टीचर्स इथं अनेक वचन आहे म्हणून आपण इथं काय घेतलं दे. थँक्यू.